नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला हे बघून कळलंच असेल की शिफ्टिंगची गडबड असल्यामुळे काल तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचवता आला नाही आणि कळत नकळत माझ्याकडनं पोस्ट देखील शेअर करायची राहून गेली आणि त्याचं रिझन हेच आहे. ब्लॉग शूट केलेला पण तो एडिट नव्हता केला, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही मला. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं की पार्ट 1 झाला आहे आणि त्याचा पार्ट 2 मध्ये मी तुमच्यापर्यंत बाकीच्या गोष्टी शेअर करेन. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही म्हणू शकता पार्ट 2 आहे आणि हा 2 दिवसांचा मिळून हा मी एकच ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिफ्टिंग कोणाची आहे, कुठे आहे, काय आहे हे सगळं या ब्लॉगमध्ये शेअर करतेच मी. पण त्याच्या आधी याचा एक छोटासा झटपट असा होम टूर जो आहे ना, तो मी तुमच्यापर्यंत शॉर्ट व्हिडिओमधनं शेअर केलेला आहे. होम टूर नाही म्हणता येणार तुम्हाला, पण तुम्हाला जर बघायचं असेल की कसं घर आहे किंवा काय आहे हे तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमधनं मी येणाऱ्या नक्की शेअर करेन, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. तर इथे सगळं बेडरूममध्ये जे काही असतात सगळ्या गोष्टी ते सेट करायचं इथे काम चाललेलं होतं. तुमच्याकडे एखादी प्लेन साडीमध्ये असेल ना काढली ती मला द्या. सोसायटीच्या आवारामध्येच ना असं हे लहान मुलांसाठी छान असं प्ले ग्राउंड आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे 3 ग्राउंड आहेत आणि इथे ना अगदी 3 ग्राउंड असल्यामुळे ना सगळ्या मुलांना इथे खेळता येईल. नाही तर बऱ्याच वेळ असं होतं ना, एकाच ग्राउंडमध्ये भरपूर मुलं असतात आणि मग कोणाला कुठली राईडवर बसायचं असतं, कोणाला कुठली राईड एन्जॉय करायची असते. मग त्याच्यामुळे खूप भांडणं देखील होतात लहान मुलांची. पण इथे 3 असल्यामुळे ना या कॉलनीमध्ये ते एक छान आहे. याच्या कॉलनीज आहेत, कुठल्या आहेत, काय आहेत, तुम्हाला बघून थोडासा अंदाजा येतोय का मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. पण या शिफ्टिंगच्या गडबडीत ना एक गोष्ट खूप जास्त आम्हाला त्रास दिला एका गोष्टीने, ते म्हणजे या गाडीचं सगळं क्लिनिंग. ही गाडी इतकी खराब झालेली, या सगळ्यातनं सामान घेऊन ये, सामान परत ठेवून जा, घेऊन ये, या सगळ्यामध्ये कार खूप खराब झालेली. आणि कार वॉश सेंटरला घेऊन जाऊन कार वॉश करणं तेवढं इझी पण नव्हतं आणि तेवढा वेळ पण नव्हता. तर यासाठी आम्ही काय केलंय ना, यासाठी मी एक असा प्रोडक्ट घेऊन आलेली ना, तो तुम्हाला पण तुमच्या घरासाठी युजफुल असणार आहे. हा आहे अगारो सुप्रीम वॉशर, जो 1800 वॉल्टच्या पॉवरफुल मोटार सोबत येतो. यामध्ये मिळतो 120 बार हाय प्रेशर वॉटर स्प्रे, जो हट्टी, धूळ, चिखल आणि स्टिकी डस्ट सहज साफ करतो. याचा वॉटर फ्लो रेट हा 6.5 लिटर पर मिनिट आहे आणि जेणेकरून ना हा मोठी सरफेस कमी वेळात अगदी परफेक्टली क्लीन करतो. याबरोबर आपल्याला मिळतं इनलेट पाईप, आउटलेट होस, एक स्प्रे गन मिळते आणि स्प्रे गनचा वापर करण्यासाठी आपल्याला एक एक्सटेन्शन रॉड देखील याच्यामध्ये अवेलेबल आहे, ज्याचा वापर करून तुम्ही या स्प्रे गनची साईज बऱ्यापैकी वाढवू शकता. याचबरोबर मिळतं इनलेट फिल्टर, त्याचबरोबर टॅप कनेक्टर देखील मिळतो, ज्याचा वापर करून तुम्ही हा इझिली नळाला अटॅच देखील करू शकता. हा आहे बकेट फिल्टर. जर टॅप कनेक्शन अवेलेबल नसेल तर तुम्ही हा फिल्टर थेट बादलीत देखील पाणी घेऊन वापरू शकता. हा वॉशेबल फिल्टर आहे आणि करायलाही सोपा जातो. सर्वात शेवटी याच्यामध्ये येते फोम वॉटर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला 1 वर्षाची वॉरंटी देखील आहे. युजर मॅन्युअल असल्यामुळे ना हे वापरणं देखील अगदी सोपं आहे. सर्वात आधी आपण इनलेट पाईप आणि आउटलेट होस हे मशीनला कनेक्ट करून घेणार आहोत. यामध्ये 3 स्प्रे मोड दिले जातात: लो प्रेशर फोम स्प्रे डीप क्लिनिंग आणि फोम ऍप्लिकेशनसाठी. दुसरा आहे नॉर्मल स्प्रे, जो रेग्युलर वॉशसाठी अगदी परफेक्ट आहे. तिसरा आहे जेट स्प्रे वॉटर स्प्रे, जो स्ट्रॉंग आणि ग्रीसी आणि डर्ट रिमूव्ह करण्यासाठी तर अगदी परफेक्ट आहेत. याबरोबर आपल्याला 350 ml ची फोम बॉटल मिळते आणि यानेच आता आम्ही ना कारवर पूर्णपणे फोम अप्लाय करून घेतलेला आहे. ही मशीन ना पोर्टेबल असल्यामुळे तुम्ही अगदी सहज कुठेही कॅरी करू शकता. ट्रिगर वापरत नसताना ना मशीन आपोआप बंद होते आणि त्याचबरोबर कसं आहे ना, लो ते हाय प्रेशर पर्यंत आपण याचा स्प्रे ना अगदी ऍडजस्ट करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, यामध्ये असलेला जो फोम वॉश आहे ना, त्याच्यामुळे ना अगदी बाहेर जसं प्रोफेशनली आपण कार वॉश करून घरी घेऊन येतो ना, तशीच कार तुम्ही अगदी घरच्या घरी या फोम वॉशमुळे क्लीन करू शकता. मशीन वापरताना फक्त आपल्याला एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची, जी म्हणजे ना नेहमी क्लीन पाणी वापरायचं आहे. हार्ड किंवा आयर्न रिच पाणी वापरायचं नाही, ज्याच्यामुळे ना मशीनच्या क्वालिटी जो परफॉर्मन्स असतो ना त्याच्यावर थोडासा इफेक्ट होऊ शकतो. आता बघता बघता आम्ही आमची स्कूटी आणि त्याचबरोबर सायकल हे दोन्ही क्लीन करून घेणार आहोत, कारण तुम्ही स्कूटीची कंडिशन बघू शकताय किती ती खराब झालेली. पण या मशीनने ना ती अगदी क्लीन करायला अगदी 5 मिनिटं देखील आम्हाला लागली नाही. कार, स्कूटी, त्याचबरोबर बाईक, इव्हन सायकल देखील आम्ही याने क्लीन करून घेतली. त्याचबरोबर ना तुम्ही घराभोवतालची जागा, त्याचबरोबर जिने, टेरेस असं जे काही असेल ना, ते पण तुम्ही या मशीनच्या साहाय्याने अगदी इझिली क्लीन करू शकता. आणि फायनल रिझल्ट मी तुम्हाला इथे दाखवलाच आहे बघा.
आज ना आम्हाला घरच्या घरी प्रोफेशनल क्लिनिंगचा एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तो पण फक्त अगारोच्या सुप्रीम हाय प्रेशर वॉशरमुळे. इझी टू यूज आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉटर सेव्हिंग आहे आणि मल्टीपर्पज आहे आणि बजेटमध्ये देखील आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेली आहे. कार वॉशिंगच्यामुळे ना आमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचलेल्या होत्या. खालून येताच आम्ही नाश्ता घेऊन आलो, ज्याच्यामध्ये चहा होती आणि थोडासा वडापाव वगैरे असा छोटासा संध्याकाळचा स्नॅक्स होता. कारण घरात तर काही चूल आपण पेटवू शकत नव्हतो, पूजा होत नाही तोपर्यंत. तर सर्वात आधी मी हा चहासाठी जो थर्मास आहे ना, तो मी बॉटल थर्मास नाही म्हणता येणार, माझी ही चहाची बॉटलच होती, ज्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा ऑफिसला जाताना चहासाठी किंवा कॉफीसाठी ती वापरते. तर ती होती, तर त्याच्यामध्येच खालून येताना चहा घेऊन आलेली. आणि हा जेव्हा चहा ओतत होती ना, त्याच्यातनं इतका आल्याचा सुगंध येत होता ना. मी तर चहा पित नाही, पण जे चहा पितात ना, त्यांच्यासाठी आला घातलेला हा चहा या वेळेसाठी ना अगदी एक एनर्जी देऊन जाणारा होता. माझा उपवास असल्यामुळे म्हणजे जवळपास हा व्हिडिओ गुरुवारचा आहे आणि तो तुम्हाला आज मिळतो. जसं मी म्हटलेलं की एडिटिंग करायला मिळालं नाही व्हिडिओ, तो शूट माझा बऱ्यापैकी झालेला. आणि इथे आता आमचं बोलणं हे चाललेलं की कुठलं सामान कुठे लावायचं आणि कुठल्या गोष्टी कुठे ॲडजस्ट करू शकतो. कारण नवीन घरात जेव्हा आपण येतो तेव्हा सगळ्या गोष्टी जेव्हा आणतो ना, तेव्हा त्या सगळ्या अशा एकाच ठिकाणी भरलेल्या असतात आणि नंतर त्या गोष्टीने जवळपास 8-10 दिवस पूर्ण घर सेट होईपर्यंत तर आपल्याला ह्या गोष्टी काही एकाच ठिकाणी मिळत नाही. मग कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या, काय करायच्या. आणि हे मात्र आहे ना, किचनमध्ये खूप जास्त जागा आहे. अजिबात गडबड वगैरे अशी म्हणजे आपलं असं नव्हतं होणार होतं की हे इथे ठेवलं तर ते तिथे ठेवू. तर ही एक मोठी अशी विंडो आहे किचनच्या समोरची. हा मोठा असा किचन प्लॅटफॉर्म आहे. शेगडी आहे, ती थोडीशी झाकून ठेवली कारण धूळ वगैरे जाते. खाली असे किचन कॅबिनेट आहेत, जे बऱ्यापैकी म्हणजे फुल काय बोलतात ना, ट्रॉली वगैरे नाही आहे, पण बऱ्यापैकी हे किचन कॅबिनेट आहे. एका साईडला वॉशिंग मशीनसाठी त्यांनी आउटलेट दिलेलं होतं आणि विंडोच्या बाहेर बघाल ना, तर इतकं सुंदर आणि इतकं छान झाड होतं ना, जे सकाळच्या वेळेस खूप प्रसन्न वाटणारं असणार आहे. आजचा हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे शुक्रवारचं. शुक्रवारी गणेश पूजन होतं आणि त्या दिवशीचा हा व्लॉग आहे. तर जरा सर्वात आधी तुम्हाला सांगते की हे घर कोणाचं आहे. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं ऐकलं असेल की सचिनचे भाऊ आहेत, जे नियर बाय आमच्या म्हणजे घराशेजारीच राहतात. तर ते आता शिफ्ट होत आहेत आणि त्यांना हे त्यांच्या ऑफिस रूम मिळालेले क्वार्टर्स आहेत किंवा रूम आहे. तर तिथे ते शिफ्ट झालेले आहेत आणि आज तिथे गणेश पूजन असल्यामुळे मग आम्ही इथे सकाळीच आलेलो होतो. काल रात्री जायला पण उशिराच झालेला बऱ्यापैकी, पण सकाळी मग गणेश पूजन असल्यामुळे मग आम्ही लवकर आलो. लारण्याने आमच्या छान असा गणपती काढलेला. मी दरवाजाभोवती रांगोळी वगैरे करून घेतली, पूजा काढून घेतली. जसं काकांनी सांगितलेलं तशा सगळ्या गोष्टी आम्ही एक एक करून सगळ्यांनी घरात करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर वेणी आणलेली नव्हती, वेणी राहून गेली. त्याच्यामुळे काकांनी त्यांच्याच हाताने फुलांच्या साह्याने ही वेणी बनवली आणि अगदी मोजून 5 मिनिटातच ही वेणी त्यांनी बनवून झटपट तयार केली. आणि ही गणेश पूजाच होती, याच्या व्यतिरिक्त असं काही पूजा वगैरे नव्हती. घरच्या घरी हा कार्यक्रम झालेला होता, ज्याच्यामध्ये मी, सचिन, लारण्या होती, लारण्याची मम्मी, पप्पा, म्हणजे ती तिघजण इथे शिफ्ट झालेली होती. आणि याचा डिटेल व्हिडिओ पण एक मिनी ब्लॉगमधनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आज किंवा उद्या जसं जमेल तसा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. पण सर्वात आधी म्हटलं की हा व्हिडिओ आपण पोस्ट करू, कारण काल तुमच्यापर्यंत मला ब्लॉग शेअर करता आलं नाही. एका साईडला मी इथे थोडीशी जेवणाची तयारी करते. जेवणाची तयारी ही की ज्या काही भाज्या वगैरे चॉपिंग वगैरे करायचं होतं ना, तेच मी सगळं तयारी करून घेते. बाकी काहीच तयारी करणार नाही, कारण जोपर्यंत आपलं अग्नी प्रज्वलित नाही होत, म्हणजे आपली शेगडीची पूजा होत नाही, तोपर्यंत आपण घरात काही अन्न वगैरे शिजवणार नव्हतो. त्याच्यामुळे सर्वात आधी आम्ही आता पूजेला म्हणजे पूजेची सुरुवात केली. त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी करून घेणार होतो. त्या वास्तूमध्ये ज्या काय अडीअडचणी डागडा सरबत्ती शब्द आमजोबानी कर्तबदारी घरचे बाहेरची पण नोकरी शेजारमध्ये शब्द कोणाचा काय रखरख असेल अक्रोश असेल. गंगाजली डोळ्यात लावून घ्या. नेत्र अधिक शुभर सुगाक्ष अंगावर पाणी शिंपडून घ्यायचं. शरीर शुद्ध अधिक स्नान समर्पयामी. हे पाणी त्या मुलाच्या बाहेर समर्पयामी. सिद्धिं समर्पयामी. तुम्ही पंचामृत अर्ध सोडा. पंचामृतादे शुद्ध अधिक स्नान समर्पयामी. गंधाचा बोट यातून गणपती
घरातली पूजा आवरल्यानंतर म्हणजेच बाहेरच्या घरातली सगळी पूजा आवरल्यानंतर आता होती शेगडीची पूजा. तर लारण्याच्या मम्मीने आता गॅस शेगडीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं आणि ते आपण म्हणजे दूध उतू घालवणं. त्याच्यासाठी मग आम्ही इथे गॅसवर दूध उतू घालवलं. सर्वात आधी गोड पदार्थ करायचा म्हणून चहाच इथे बनवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणाला सुरुवात करून घेतली. सौभाग्यदान शनी शुभम कल्याण अशी ओंजळ धरायची डोळ्यात अशी ओंजळ धरा. नाही नाही हे मोठी तर हे अशी ओंजळ धरा. नाही हा सगळा आशीर्वाद आहे. हा केलेल्या पूजेच्या फलिता प्रीत्या जमीन सुखाक्षम कल्याण वसुवा ईश्वर आदी धन विरेपणार्थे नमो नमः. श्री यजमानेशे शुभम वसु कल्याण वसु आरोग्यम धन धान्य प्रीत्यार्थम आरोग्य. दुपारनंतर मी काही जास्त शूट केलं नाही आणि मग संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. तेव्हा काका काकी मुकुल यांनी पण आम्हाला जॉईन केलेलं. संध्याकाळी मग आम्ही 2 भाज्या बाहेरूनच ऑर्डर केलेल्या होत्या आणि सकाळचं जे काही उरलेला भात वगैरे होता त्याचा मस्तपैकी फोडणीचा भात केला. तो ऑल टाईम फेवरेट असतो सगळ्यांचा. रोटी आणि बाहेरून ऑर्डर केलेली चपात्या तर घरात होत्या. दुपारचं वरण होतं, भाजी होतं, असं सगळं काही होतं. त्याच्यामुळे खूप जास्त मग काही संध्याकाळी आम्हाला करायला लागलं नाही आणि सगळ्यांनी छान जेवण करून मग रात्री सर्वात शेवटी कुल्फी एन्जॉय केली आणि ती एन्जॉय करता करता मला एवढा जोरात ठसका लागलेला की बाप रे बाप. म्हणजे तो कुल्फी खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो ना जेवण झाल्यानंतर. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर देखील करायला विसरू नका.